नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकीने गुलाबदादांकडे फराळ दिलेला असतो ऋषिकेशला न सांगता. तेव्हा जानकी आता फोन घेऊन बाहेर येते आणि गुलाबदादांना फोन करते. तेव्हा इथे गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनींचा फोन आणि लगेचच फोन उचलतात. तेव्हा इथे जानकी म्हणते, गुलाबदादा तुम्ही गेलात का आईंकडे आणि फराळ दिलात का? तेव्हा गुलाबदादा म्हणतात, वहिनी अजिबात काळजी करू नका. तुम्ही दिलेला फराळ मी आईंपर्यंत पोहोचवलेला आहे. तेव्हा जानकी म्हणते, आई काही म्हणाले का? त्यांना संशय तर नाही आला ना? तेव्हा गुलाबदादा म्हणतात, नाही त्यांना संशय आला, पण मी सगळं काही सांभाळून घेतलं. त्यांना सांगितलं की मी फराळ आणलेला आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की बरं झालं, मला तर तेच हवं होतं ना. मला काही करून माझ्या हातचा फराळ तिथे पोचायला हवा होता. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की तुम्ही जरी इथे नसलात तरीसुद्धा तुमच्या हातचंच फराळ रणदिवेंच्या इथे पोचलेला आहे. नाहीतर आज त्यांच्या इथे काही फराळ बनला नव्हता. तेव्हा जानकी म्हणत असते, गुलाबदादा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत रणदिव्यांची दिवाळी ही चांगली थाटामाटातच साजरी झाली पाहिजे. त्यामुळे इथे त्यासाठी जे काही मला करावं लागेल ते सुद्धा मी करायला तयार आहे, असं जानकी म्हणते. आणि नाना आणि सुमित्राचा फोटो मोबाईलमध्ये बघते आणि म्हणते की जोपर्यंत तुमची जानकी आहे रणदिव्यांची दिवाळी थाटामाटातच सुरू होणार. त्यानंतरला इथे जानकी सकाळ सकाळ रणदिव्यांच्या घरी आलेली असते. तेव्हा आल्यानंतर आल्या आल्या रणदिवे नावाची जी पाटी असते तिच्यावरून सुद्धा प्रेमाने हात फिरवते. घरामध्ये आता आलेलीच नसते. घराच्या बाहेर जरी आलेली असते तरीसुद्धा तिला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा जानकीला आठवतं की त्यांनी इथे म्हणजे ऋषिकेश, ओवी आणि जानकी यांनी घरसुद्धा सोडलं होतं. आणि ते तिघेजण जरी राहत जरी नसले तिथे आता, तरीसुद्धा घराजवळचं प्रेम, घराची ओढ काही कमी झालेली नसते. त्यामुळे इथे जानकी आता सकाळ सकाळ तिथे आलेली असते. दिवाळी पहाट असल्यामुळे ती येऊन आता झाडू घेते, संपूर्ण साफसफाई करते, सगळा कचरा बाजूला करून ठेवते. त्यानंतरला इथे पाणीसुद्धा अंगणामध्ये शिंपडते. पाणी शिंपडल्यानंतर पाण्याचा सडा सगळीकडे दिल्यानंतर लगेचच ती सगळीकडे दिवे लावते. जानकीने दिवे आणलेले असतात आणि आता सगळीकडे ती दिवे लावते आणि छान प्रकाश पाडते. त्यानंतर इथे आता रांगोळीसुद्धा पाडायची असते. तर जानकीने रांगोळीसुद्धा पाडलेली असते आणि खूप सुंदर अशी रांगोळी तिने येताना आणलेली असते आणि ते रंग तिने त्या रांगोळीमध्ये भरलेले असतात आणि नेहमीप्रमाणे सुंदर सुबक अशी रांगोळी तिने पाडलेली असते. त्याच्यामध्ये एक छान असा दिवासुद्धा लावलेला असतो. त्यानंतर इथे जानकीला आठवतं, सौमित्र म्हणालेला असतो की वहिनी अगं तू त्या घरामध्ये नाही आहेस ना वहिनी, अगं तुळससुद्धा सुकत चालली आहे गं. त्या घरामध्ये तू नाही आहेस ना, तर त्या तुळशीलासुद्धा कुणी पाणी घालत नाही आहे. तेव्हा तू घरी ये, ती तुझी वाट बघते अंगणातली तुळस. तेव्हा इथे ते सुद्धा आता इथे जानकीला आठवतं. जानकी तुळशीला पाणीसुद्धा घालते आणि तिच्यामध्ये दिवासुद्धा लावते आणि अगरबत्तीसुद्धा. अगरबत्ती लावून सगळीकडे आता सुगंधी वातावरण निर्माण करते. त्यानंतर जानकीने येऊन आता मोठ्या सुनेचं कर्तव्य पार पाडलेलं असतं. तिने रांगोळीपासून ते अंगणातल्या साफसफाईपर्यंत, ते तुळशीला पाणी घालण्यापासून ते अगरबत्ती दिवा लावण्यापर्यंत सगळं काही जानकीने केलेलं असतं. रणदिव्यांच्या इथला दिवाळीचा पहिला दिवासुद्धा जानकीच्या हातूनच लागलेला असतो. पण जानकी हे सगळं स्वतःच्या मनासाठी करत असते, मनाच्या समाधानासाठी करत असते. कुणाला तरी दाखवण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी ती अजिबातच करत नसते. त्यामुळे इथे जानकी जात असताना आता सुमित्रा बाहेर आलेली असते. सुमित्रासुद्धा छान फ्रेश झालेली असते. त्यानंतरला ती आता इथे देवाला करते, निसर्गाला नमस्कार करत असते. तेवढ्यातच तिचं लक्ष जातं तर अंगणामध्ये खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली असते. आजूबाजूला दिवे लावलेले असतात आणि आता सुमित्रा तुळशीजवळ जाते. तुळशीलासुद्धा हात लावून बघते आणि म्हणते, हे काय, तुळशीलासुद्धा कोणीतरी पाणी घातले, दिवासुद्धा लावले, अगरबत्तीसुद्धा लावली आहे, हे सगळं कुणी केलं असेल बरं? तर सुमित्राला खूप जास्त आश्चर्य वाटलेलं असतं, कारण हे सगळं जानकी करत असते आणि आता जानकी नाही आहे. तर तिला वाटलं की इथे दिवाळीचा पहिला दिवा रणदिव्यांच्या घरामध्ये यावर्षी काही लागणार नाही. पण तरीसुद्धा इथे जानकीने ते सगळं जमवलेलं असतं आणि दिवा तिने लावलेलाच असतो रणदिव्यांच्या घरी. त्यानंतरला इथे ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश आता उठून बसतो.
आणि लगेचच ओवीला म्हणतो की ओवी बाळा उठ अगं, हे बघ पहाट झाली, उठा उठा सकाळ झाली, इथे मोती स्नानाची वेळ झाली. आता आई आपल्याला उठणं लावेल आणि आपल्याला अभ्यंग्य स्नान करावं लागेल. तुला माहिती आहे ना? चल चल चल, आता उठ बरं. आपल्याला आता उठणं लावायचं आहे आणि अभ्यंग स्नानसुद्धा करायचं आहे. आई आता आली ना की आपल्या दोघांना लगेच उठणं लावेल. उठ ना ओवी, उठ ना. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, असं सुद्धा ऋषिकेश म्हणत असतो. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, बाबा 5 मिनटं झोपू दे ना बाबा, मला आता उठायचं नाही आहे, 5 मिनटं थांबा बरं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, असं काय करतेस तू ओवी? हे बघ दिवाळी सुरू झाली आहे ना आणि सकाळसुद्धा झाली आहे, आता तुला उठावंच लागेल. तेव्हा इथे जानकी येते आणि जानकी म्हणते की चला उठा बरं, आणि लगेच ती इथे गुड मॉर्निंगसुद्धा म्हणते आणि दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा ओवीला देते. तेव्हा इथे ओवी आता दोघांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देते. त्यानंतरला ओवी आता उठून बाहेर जाते, कारण इथे जानकीला सगळी आवराआवर सुद्धा करायची असते. तर इथे सुमित्रा येते आणि म्हणते, काय गं आई लवकर बाहेर ये. तेव्हा जानकी तिथे नसल्यामुळे आता इथे सुमित्राला आश्चर्य वाटतं की बाहेर रांगोळी, दिवा आणि पाण्याचा सडा कुणी बरं मारला असेल. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, काय झालं सुमित्रा? तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं बाहेर रांगोळी कुणी काढली आहे? तेव्हा आजी म्हणतात, ऐश्वर्याने काढली असेल. तेव्हा ऐश्वर्याला आवाज दिल्यानंतर सारंग म्हणतो, अगं आई काय गं? अगं त्या झोपल्यात अजून, त्या दमल्यात ना म्हणून मी त्यांना उठवलेलं नाही आहे, झोपूनच राहिल्यात त्या. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आता सुमित्रा म्हणते की जाऊन मीच काय खरं काय खोटं ते बघते. तेव्हा आजी म्हणतात की हे तर मी ऐश्वर्याला मोठी करण्यासाठी म्हणाले की तिने हे सगळं केले, पण ती तर अजून उठलेलीच नाही आहे, मग ती कधी हे सगळं करणार आहे? त्यानंतरला इथे आता सगळे रणदिवे कुटुंब एकत्र असतात. एकत्र छान सगळे सण साजरे करत असतात. पण या वेळेला ऋषिकेश, ओवी आणि जानकी तिघेजण असतात आणि जानकी आता आपल्या हाताने ऋषिकेशला उठणंसुद्धा लावते. तेल उठणं लावून झाल्यानंतर इथे आता अभ्यंग स्नानाची वेळ झालेली असते. त्यामुळे इथे जानकी आता दोघांनाही छान पद्धतीने उठणं लावते आणि म्हणते की चला चला, आता चला लवकरात लवकर बाहेर चला आणि आता अभ्यंग स्नान करून घ्या बरं. तेव्हा इथे आता अभ्यंग स्नान झाल्यानंतर ऋषिकेश, जानकीसुद्धा आता एकत्र बसून फराळ करणार असतात. मात्र इथे आता सुमित्रा ऐश्वर्याला बघायला येते. ऐश्वर्या इथे ताणून झोपलेली असते. तेव्हा आजी म्हणतात, अगं हे काय, अजून झोपली आहे का ही? तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या उठ ना, अगं उठ, दिवाळी सुरू झाली, तिकडे अंगणामध्ये रांगोळी तू काढलीस का? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, इथे अजून अंघोळीचा पत्त्या नाही आहे, रांगोळी कुठून काढणार? तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अगं तूच तर काढली आहेस ना, तू काढलीस आणि नंतरला हात दुखायला लागला म्हणून तू पुन्हा येऊन झोपली आहेस ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की अगदी बरोबर, मीच रांगोळी काढली आणि रांगोळी काढून काढून माझा हात दुखायला लागला ना, म्हणून मी येऊन पुन्हा झोपली. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती नाही, मला काहीच कळत नाही आहे. पण चला आता खाली चला, आपल्याला इथे घरातल्या पुरुषांना उठणं लावायचं आहे, म्हणजे ते अभ्यंग स्नान करतील. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं घरच्या लक्ष्मीने सकाळी लवकर उठायचं, छान तयार व्हायचं, दागिने घालायचे, पूजासुद्धा करायची आहे ना. चल बरं लवकर तयार हो आणि खाली ये आणि छान तयार हो, दागिने वगैरे घाल. इथे रणदिव्यांची सून एकदम छान पद्धतीने शोभून दिसली पाहिजेस. त्यानंतरला सुमित्रा आता म्हणते की मी बाहेर जाते, तुम्ही लवकर तयार होऊन खाली या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय तर म्हणे आता दागिने वगैरे घातले पाहिजे आणि रांगोळी काढायला पाहिजे. मी कशाला काढली ती रांगोळी वगैरे, आणि इथे एवढ्या सकाळ सकाळ उठायची काय गरज आहे, असं सुद्धा ऐश्वर्या म्हणते. त्यानंतरला जानकी आता छान अशी रांगोळी काढत असते आणि ओवी तिथे येते. ओवी म्हणत असते, वा बाई, किती छान रांगोळी काढली आहेस तू. अगं पण तू एकटीने का काढलीस? मला पण बोलायचं ना, मी तुझी मदत केली असती. तेव्हा इथे जानकी म्हणते की सॉरी बेटा, मी खरं तर आपल्या घरीसुद्धा गेले होते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगत नाही आहे. बाबांना राग येईल ना तुझ्या म्हणून, म्हणून आता मी इथेसुद्धा एकटीनेच रांगोळी काढली आहे. तेव्हा इथे आता जानकीला रणदिवे कुटुंबाची खूप जास्त आठवण येत असते. दिवाळी सगळेजण एकत्र साजरी करत असतात आणि यावेळेला मात्र घरामध्ये फूट पाडलेली असते त्या ऐश्वर्याने, आणि इथे त्या सगळ्याचं जानकीला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर सुमित्राने आता 2 पाट वगैरे मांडलेले असतात आणि इथे आता उटण्याची एक वाटी आणलेली असते आणि तेलाची एक वाटी आणलेली असते.
नंतरला इथे आता सुमित्रा विचारत असते, सारंग, अरे ऐश्वर्या कुठे आहे? तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई तर तयार होत आहेत रूममध्ये तर तयार होत आहेत, येतच असतील, मेकअप वगैरे करत असतील, तू काय लगेच आवाज देतेस? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे आईला उलटं बोलतोस का? आईला उलटं बोलतोस का? तुला माहिती आहे नाही आईने किती काय काय केलं आहे तुमच्यासाठी? तेव्हा सारंग म्हणतो, हो माहिती आहे, पण आता आई तू लहानपणापासून आम्हाला उठणं लावलंस, पण आता आमच्या बायका आहेत ना, ते लावतील की आम्हाला उठणं, तू कशाला उगाच त्रास करून घेतेस? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, सारंग, अरे तू एक गोष्ट विसरतोयस, इथे पहिल्या अंघोळीला उठणं लावणारी ही आई असते. आई ही सगळ्यात आधी आपल्या मुलांना उठणं लावते आणि पाडवा असतो ना, त्या दिवशी बायको नवऱ्याला उठणं लावते. कळते का तुला? तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या अगं उठणं कुठे आहे? उठणं आणणार होतीस ना तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, उठणं? हां ते काय झालं आई, म्हणजे मी उठणं आणणारच होते, मी ऑनलाईन मागवत होते पण सगळा स्टॉक संपला होता. नंतर विचार केला की सारंगला पाठवते, पण या घाई गडबडीमध्ये मी विसरूनच गेले. पण आई काही हरकत नाही आहे, मी लगेच उठणं घेऊन येते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता तू उठणं आणण्यापर्यंत आम्ही इथे थांबायचं, घरच्या पुरुषांना मी इथे बसून ठेवायचं का? असं वाटतंय तुला ताटकळत? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई मी करते ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या अगं बोलल्याप्रमाणे एक धड काम केलेलं नाही आहेस तू, काय काम केलं असशील तू? तेव्हा इथे आता उठणं वगैरे आणायची जबाबदारी तू घेतली होतीस ना, दिवाळीची सगळी तयारी मी करेन असं तू म्हणाली होतीस, पण शेवटीला काय तयारी झाली? काहीच नाही. सुमित्रा म्हणते, अगं एक साधा फराळ तुला करता आलं नाही, तू आपली ना फक्त ऐश्वर्या बोलत असतेस, करत तर तू काहीच नाहीस. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की जानकीला सांगायच्या आधीच ती इथे उठणाची वाटी आणि तेलाची वाटी घेऊन उभी राहायची, मी तिला आवाज देण्याच्या आधी तिची सगळी तयारी झालेली असायची, तेव्हा इथे माझ्या एका शब्दाला हजर व्हायची, असं सुमित्रा म्हणते. तेव्हा तिथे आता सौमित्र येतो आणि म्हणतो की तेच तर चुकलं ना वहिनीचं, म्हणजे एका हाताला सगळं काही सोडून ती हजर व्हायची ना, तेच चुकलं. कारण कुठे तिची किंमत केली, कुठे तिला तो मान सन्मान दिला, जो मान सन्मान ती सगळ्यांना देते. त्यानंतरला इथे आता सारंग तर बसतो पाटावरती, सौमित्र बसायला जाणार तेवढा त्याला ऋषिकेशची आठवण येते आणि तो पाट आता बाजूला करतो आणि तो खाली बसतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे काय झालंय सौमित्र तुझं? अरे खाली कशाला बसलास? पाटावरती बस ना. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही, मी त्या पाटावरती बसणार नाही आहे, आता सवय नाही राहिली ती. तेव्हा सुमित्रा म्हणते, कधीपासून? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की या घरामध्ये 3 पाटांऐवजी 2 पाट मांडले गेले, तेव्हापासून मला पाटावरती बसायची सवय नाही आहे. कळलं तुला आई? त्यानंतरला इथे आता सौमित्राला अजिबात पटत नसतं की ऋषिकेश दादा त्या घरामध्ये नाही आहे, ते सुद्धा दिवाळीच्या दिवशी. तेव्हा इथे आता एक पाट बाजूला करून सौमित्र तिथे बसलेला असतो. त्यानंतरला आता उठणं हे नसलं तरीसुद्धा सौमित्राने दिलेलं असतं. तो म्हणतो की आई, जरी ऐश्वर्याने उठणं आणलं नसलं ना, तरीसुद्धा मी आणि अवंतिकाने मुंबईहून इथं आणलं होतं, हे घे उठणं घे. तेव्हा आता उठणं सुमित्राला सुद्धा मिळालेलं असतं. त्यानंतर इथे ऋषिकेश आणि ओवी छान दोघेजणं तयार झालेले असतात आणि बसलेले असतात फ्रेश वगैरे होऊन. त्यानंतरला जानकी आता दोघांसाठीही फराळ घेऊन येते. तेव्हा दोघेही फराळावरती आता तुटून पडलेले असतात, दोघेही फराळ अगदी पटापट खात असतात. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की जिने बनवले तिला कळू दे तरी फराळ कसा झालाय ते. अरे इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं तुला माहिती आहे ना, फराळ तर तूच बनवलायस आणि तो उत्तमच झाला आहे, नेहमीप्रमाणे खूप छान झाला आहे. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की आई तू सुद्धा फराळ खा ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही नको, मी नंतर खाईन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नंतर कशाला, घे ना आत्ताच खा. तेव्हा इथे ओवी म्हणते, मी पण. तेव्हा जानकी म्हणते, तुझा तर राहू दे, नको मला. दोघेजण आपले खात बसलेत, सांगतसुद्धा नाही की फराळ कसा झाला आहे. त्यानंतरला इथे ऋषिकेशसुद्धा म्हणत असतो, खूप छान फराळ झाला आहे. आणि तो म्हणतो, कुठे गेली होतीस तू जानकी सकाळी? मी उठलो आणि तुला बघितलं तर तू घरामध्ये नव्हतीस. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही हो, मी घरातच होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही, मी तुला जाताना बघितलं होतं, पण तू कुठे गेलीस मला माहिती नाही, पण तू घरामध्ये सुद्धा नव्हतीस, मी तुला बघितलं. तेवढ्यातच इथे आता जानकीला काय बोलावं काही कळत नाही. ओवी म्हणते की आई मला करंजी हवी आहे गं, मला करंजी आण ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो लगेच आणते. आणि ती आता ऋषिकेशला सत्य सांगायला टाळाटाळ करते आणि ती लगेचच तिथून उठून किचनमध्ये जाते इथे ओवीला करंजी आणण्यासाठी.
त्यानंतरला पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे लक्ष्मीपूजन असतं आणि लक्ष्मीपूजनाला आता सगळेजण बसलेले असतात आणि तेवढ्यात लाईटच जातात. लाईट गेल्यामुळे इथे आता सगळेजण बाहेर येतात. तर इथे इलेक्ट्रिशियनला बोलवलेलं असतं, ज्याने लाईट कट केलेली असते. त्याला विचारलं जातं की हे काय? तेव्हा तुम्ही लाईट बिल भरलेलं नाही आहे असं सांगितलं जातं, म्हणून लाईट कट केली. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की लाईट बिल कोण भरतं? तेव्हा सारंग म्हणतो की जानकी वहिनी. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की आई बघितलंस ना, जानकी वहिनी नाही आहे, तर या घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किती अंधार पडला आहे. पण आहे ना, लक्ष्मीपूजन जरी घरामध्ये असलं तरीसुद्धा एक गोष्ट मी सांगतो की जानकी वहिनी या घरातली लक्ष्मी आहे आणि नेहमी तीच राहील. ती नाही आहे म्हणून बघितलं ना तिचा इम्पॅक्ट घरावरचा. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये अंधार पडला आहे. तर इथे जिथे ऋषिकेश, ओवी आणि जानकी असतात तिथे मात्र दिवाळी जल्लोषात साजरी होत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या आता कट कारस्थान करण्यासाठी तयार असते.